अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील मेट्रो प्रकल्पांसाठी कोट्यावधी रुपयांची तरतूद। मुंबई मेट्रोसाठी 1255 कोटी तर पुणे मेट्रोसाठी 699 कोटी रुपयांची तरतूद। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेसाठी अर्थसंकल्पात 4004 कोटी रुपयांची तरतूद। मुख्यमंत्री फडणवीसांचं ट्विट। नोकरदारांसाठी सर्वात मोठी बातमी, 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न आता करमुक्त। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या घोषणेनं मध्यमवर्गीयांना दिलासा। सरकारला 1 लाख कोटींचा तोटा होणार। भारतीयांचं स्वप्न पूर्ण करणारा अर्थसंकल्प। आजचा अर्थसंकल्प गुंतवणूक आणि बचत वाढवणारा। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अर्थसंकल्पाचं कौतुक। मोबाईलचे पार्ट, इलेक्ट्रिक वाहनं स्वस्त होणार। देशांतर्गत मोबाईल फोनचं उत्पादन वाढवण्याचे केंद्र सरकारचं धोरण, तर इलेक्ट्रिक वाहन उद्योगांमधील लिथियमच्या उत्पादनाच्या खर्चात कपात होणार। आजच्या अर्थसंकल्पात पोकळ घोषणा। कृषी क्षेत्रासाठी निराशाजनक अर्थसंकल्प। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींची टीका। दिल्ली महाराष्ट्राला गृहीत धरते, हे आजच्या अर्थसंकल्पातून स्पष्ट। मुख्यमंत्री फडणवीसांनी महाराष्ट्रासाठी विशेष पॅकेज आणायला हवं होतं। अंबादास दानवेंची अर्थसंकल्पावर टीका। बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी धनंजय देशमुख यांची भेट घेतली। कुणाला शंका असल्यास भेट घेणं माझं कर्तव्य, अशोक थोरातांची प्रतिक्रिया। तर संपत्तीच्या आरोपांवर योग्य वेळी बोलणार, थोरातांचं वक्तव्य। मीडियावादी संत जन्मले, वाल्ह्याचा वाल्मिक करून गेले। नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर सदाभाऊ खोत यांची खोचक टीका। राजसाहेब मुंबईच्या बाहेर या आणि संगमनेर पहा, जनतेला परिवर्तन हवं होतं। आमदार अमोल खताळ यांच्याकडून राज ठाकरेंना संगमनेर भेटीचं निमंत्रण। राज ठाकरेंनी बाळासाहेब थोरातांच्या पराभवावर भाष्य केलं होतं।